Brought to you by Progenesis Fertility Center. प्रोजेनेसिस फर्टिलिटी सेंटर. वंध्यत्व समस्येवर सर्व आधुनिक उपचार एकाच ठिकाणी उपलब्ध. काल धुवाधार बॅटिंग करत महाराष्ट्रात मान्सूनचं आगमन झालं. मुंबई पुण्यासह अनेक शहरांमध्ये मुसळधार पाऊस कोसळला. मोठ्या प्रमाणात रस्ते तुंबलेले पाहायला मिळाले. त्यामुळे वाहतूक कोंडी झाली होती. मुंबईत मंत्रालयात, स्टेडियममध्ये, केईएम रुग्णालयात, वरळी मेट्रो स्टेशनमध्ये सुद्धा पाणी शिरलेलं पाहायला मिळालं. मोठ्या प्रमाणात या पावसामुळे नुकसान झालं. या पावसामुळे नागरिकांची सुद्धा दाणादाण उडाली आणि इथून पुढे सुद्धा 5 दिवस धोक्याची असणार आहे. इथून पुढे सुद्धा 5 दिवस आयएमडीने रेड अलर्ट जारी केलेला आहे, तर काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट सुद्धा जारी करण्यात आलेला आहे. त्यामुळे कोणत्या जिल्ह्यात नेमकी काय स्थिती असणार आहे, तुमच्या जिल्ह्यात नेमकं कसं वातावरण असणार आहे, हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. नमस्कार, मी छाया आणि आपण पाहताय वेदर रिपोर्ट. तर सर्वात आधी आपण सॅटेलाइट इमेजच्या माध्यमातून बघणार आहोत की राज्याची नेमकी वातावरणाची स्थिती काय असणार आहे. तर मागच्या काही दिवसांपासून चर्चा होतीये की अरबी समुद्रामध्ये एक कमी दाबाचा पट्टा तयार होतोय आणि या कमी दाबाच्या पट्ट्याचाच परिणाम म्हणून महाराष्ट्रात मागच्या काही दिवसांपासून अवकाळी पाऊस बरसत होता. मात्र आता कालपासून मान्सूनचं आगमन झालेलं आहे आणि कुठेतरी या कमी दाबाचा पट्टा सुद्धा त्याला कारणीभूत आहे. त्यामुळे मान्सूनचं जवळपास 16 दिवस आधी आगमन झालेलं आहे. 11 जूनला मुंबईत मान्सून येणं अपेक्षित असतं, मात्र जवळपास 16 दिवस आधी यंदाच्या वर्षी मान्सून महाराष्ट्रात दाखल झालेला आहे. आता आपण बघतोय की या कमी दाबाच्या पट्ट्यात तयार झालेले जे वादळ आहे, जे ढग आहेत, ते महाराष्ट्राच्या दिशेने सरकत आहे आणि महाराष्ट्राच्या दिशेने पुढे ते गुजरातच्या दिशेने सरकताना आपल्याला बघायला मिळतात. कोकण किनारपट्टीवर या वादळामुळे, या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे मोठ्या प्रमाणात ढग तयार झालेले पाहायला मिळतात. आता याचा परिणाम म्हणून स्पेसिफिक कोणत्या जिल्ह्याची काय स्थिती असणार आहे ते सुद्धा आपण पुढील मॅपच्या माध्यमातून बघणार आहोत. तर आता आपण स्पेसिफिक बघतोय की कोणत्या तारखेला नेमकी काय स्थिती असणार आहे. हा आजचा मॅप आहे, 27 तारखेचा मॅप आहे आणि आज आयएमडीने दिलेल्या इशाऱ्यानुसार आजच्या या मॅपमध्ये आपण बघतोय की कोकणातल्या काही जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापुराचा घाटाचा जो पट्टा आहे, याचबरोबर साताऱ्याचा जो घाटाचा पट्टा आहे, या संपूर्ण भागामध्ये रेड अलर्ट आयएमडीने जारी केलेला आहे. याचबरोबर विदर्भातलं गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट दिलेला आहे. याचबरोबर रायगड, पुण्याचा घाटाचा पट्टा आणि सातारा या भागामध्ये सुद्धा ऑरेंज अलर्ट आयएमडीने दिलेला आहे. त्यानुसार आज तुमच्या इथे पाऊस पडतोय का, तुमच्या इथे काय स्थिती आहे, आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आता उद्या नेमकी काय स्थिती असणार आहे ते सुद्धा आपण या पुढच्या मॅपच्या माध्यमातून बघणार आहोत. उद्याचा आपण बघतोय की उद्या बऱ्यापैकी पाऊस ओसरलेला असणार आहे. कुठेही कोणत्याही जिल्ह्यामध्ये रेड अलर्ट आयएमडीने उद्या दिलेला नाहीये, मात्र काही जिल्ह्यांमध्ये उद्या सुद्धा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. आपण बघतोय की विदर्भातलं चंद्रपूर आहे, नागपूर आहे, भंडारा आहे, गोंदिया आहे, या जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट आयएमडीने दिलेला आहे. याचबरोबर कोकणातला जो पट्टा आहे तिथे सुद्धा आयएमडीने ऑरेंज अलर्ट जारी केलेला आहे. रायगड असेल, साताऱ्यातला घाटाचा जो भाग आहे, रत्नागिरी आहे, सिंधुदुर्ग आहे, या 3 जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट दिलेला आहे. याचबरोबर ठाणे, पुण्यातला घाटाचा पट्टा आणि विदर्भातले काही जिल्हे, मराठवाड्यातले काही जिल्हे आणि उत्तर महाराष्ट्रातलं जळगाव, धुळे, नंदुरबार या संपूर्ण जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट जारी केलेला आहे. म्हणजे इथे तुफान पाऊस येण्याची शक्यता वर्तवलेली आहे. मात्र त्या तुलनेने नागपूर, गोंदिया, चंद्रपूर इथे ऑरेंज अलर्ट दिला असल्यामुळे तिथे सुद्धा जोरदार मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आयएमडीने वर्तवलेली आहे. आता त्याच्या पुढच्या दिवशी नेमकी काय स्थिती असणार आहे ते सुद्धा आपण या मॅपच्या माध्यमातून बघणार आहोत. आपण बघतोय की 29 तारखेला सुद्धा पाऊस असणार आहे, मात्र बऱ्यापैकी महाराष्ट्रातून पाऊस ओसरलेला असणार आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या 2 जिल्ह्यांना 29 तारखेला सुद्धा ऑरेंज अलर्ट आयएमडीने दिलेला आहे. याचबरोबर विदर्भातल्या काही जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट जारी केलेला आहे. गडचिरोली, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, वर्धा, नागपूर या जिल्ह्यांमध्ये, विदर्भातल्या या संपूर्ण पट्ट्यामध्ये येलो अलर्ट जारी केलेला आहे. याचबरोबर उत्तर महाराष्ट्रातलं जळगाव आहे, संभाजीनगर आहे, जालना आहे, हिंगोली, परभणी, नांदेड या जिल्ह्यांमध्ये सुद्धा येलो अलर्ट जारी केलेला आहे. याचा अर्थ की इथे विजांच्या कडकडाटासह पाऊस 29 तारखेला सुद्धा पडू शकतो असा इशारा, सतर्कतेचा इशारा 29 तारखेचा आयएमडीने दिलेला आहे. आता त्याच्या पुढच्या दिवशी म्हणजे 30 तारखेला काय स्थिती असणार आहे ते सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे. तर 30 तारखेला आपण बघतोय की बऱ्यापैकी पावसाचा ओस ओसरलेला आहे. मात्र विदर्भातल्या काही जिल्ह्यांमध्ये 30 तारखेला सुद्धा पाऊस पडण्याची शक्यता आयएमडीने वर्तवलेली आहे. विदर्भातलं अमरावती, नागपूर, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आयएमडीने वर्तवलेली आहे. येलो अलर्ट जारी केलेला आहे. याचबरोबर कोकणातलं रत्नागिरी
आहे, सिंधुदुर्ग आहे आणि साताऱ्याचा घाटपट्टा आहे, या भागामध्ये सुद्धा येलो अलर्ट IMDने दिलेला आहे. याचा अर्थ की या महाराष्ट्रातल्या उर्वरित जिल्ह्यांना सोडलं तर विदर्भातला हा जो पट्टा आहे आणि कोकणातले हे जे जिल्हे आहे इथे पाऊस पडण्याची शक्यता IMDने वर्तवलेली आहे. आता पुढच्या दिवशी म्हणजे 5 तारखेला पावसाची नेमकी काय स्थिती असणार आहे ते सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे. तर 31 तारखेला सुद्धा महाराष्ट्रात पाऊस असणार आहे. काही जिल्ह्यांमधून पाऊस ओसरलेला आहे, मात्र विदर्भातल्या पट्ट्यामध्ये 31 तारखेला सुद्धा पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे. आपण बघतोय की अमरावती, नागपूर, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, अकोला, बुलढाणा, वाशिम या संपूर्ण विदर्भाच्या पट्ट्यामध्ये येलो अलर्ट IMDने दिलेला आहे. याचा अर्थ असा की विजांच्या कडकडाटासह इथे 31 तारखेला सुद्धा पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे. आणि 5व्या दिवशी सुद्धा म्हणजे आजपासून सलग 5 दिवस रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि साताऱ्याचा जो घाटपट्टा आहे तिथे इथून पुढे सुद्धा सलग 5 दिवस पाऊस पडण्याची शक्यता दाखवलेली आहे. आज आणि उद्या या पट्ट्यामध्ये रेड अलर्ट जारी केलेला आहे, हे आपण मगाशी बघितलंच. मात्र 5व्या दिवशी सुद्धा म्हणजे 31 तारखेला सुद्धा रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि साताऱ्याच्या या घाटपट्ट्यामध्ये पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे. तर अशा प्रकारे इथून पुढचे 5 दिवस धोक्याचे असणार आहे. इथून पुढचे 5 दिवस नेमकी तुमच्या जिल्ह्यात काय स्थिती असणार आहे ते आपण IMDने जारी केलेल्या या मॅपच्या माध्यमातून आपण पाहिलेलं आहे. तुमचे या संदर्भात आणखी काही प्रश्न असतील, वेदर रिपोर्ट संदर्भात असतील, अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्या संदर्भात असतील तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. काळजी घ्या, सतर्क रहा आणि अशाच व्हिडिओसाठी पाहत रहा मुंबई तक. धन्यवाद.